नमस्कार. आजकाल या विषयाचे कितीतरी वेगळे आयाम आणि सध्या महाराष्ट्रात तर आजकाल बरंच काय काय घडतंय अशी स्थिती. आपण सुरुवात करतोय आजकालवर बोलायला ती 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या अत्यंत उत्तम मुहूर्तावर. भारताच्या स्वातंत्र्याला 78 वर्ष झाली आहेत आणि भारताच्या राज्यघटनेला 75 वर्ष. अमृतकाळ साजरा होतोय. या अमृतकाळाची आजही आव्हानं आहेत. 75 वर्षात काय मिळवलं आणि काय गमावलं याचा जमाखर्च मांडला जातोय. जमाखर्च मांडताना उजव्या डाव्यांची लढाई अत्यंत टोकाला जाते असं वाटतंय. आणि या सर्व वर्तमानात महाराष्ट्राचं नेमकं काय असा प्रश्न समोर येऊन उभा राहिलाय. पुढच्या 70 दिवसात किंबहुना पुढच्या 3 महिन्यात म्हणूया, महाराष्ट्रात बरंच काही घडणार आहे आणि ते महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य ठरवणारं घडणार आहे. म्हणूनच आजकालला अत्यंत जास्त महत्त्व आहे. स्वातंत्र्याच्या 78व्या वर्षाला राज्य वेगवेगळी आव्हानं एकत्रितपणे कशी सोडवतायत हा तर मुद्दा आहेच आणि तोच देशाची प्रगती ठरवणारा सर्वात महत्त्वाचा घटक ठरणार आहे. गेल्या 78 वर्षांच्या कार्यकाळात अनेक राज्यांनी वेगवेगळी प्रगती केली, वेगवेगळी ध्येय समोर ठेवली आणि ती मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. या सर्व कालावधीत अनेक क्षेत्रीय नेते समोर आले. प्रादेशिक पक्षांनी आपापली जडणघडण फार मोठ्या प्रमाणात जनतेसमोर आणली. राष्ट्रीय प्रवाहातल्या मुख्य पक्षांना आव्हान दिलं आणि या सगळ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशा 2 राष्ट्रीय पक्षांना खेळवणारे प्रादेशिक पक्ष देखील महाराष्ट्रानं अत्यंत उत्तमरित्या काम करताना पाहिले. या प्रादेशिक पक्षांची कहाणी ही देखील महाराष्ट्राच्या आज आणि कालमध्ये अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यावरच उद्याच्या महाराष्ट्राचं भवितव्य देखील अवलंबून राहणार आहे. काय सुरू आहे या प्रादेशिक पक्षांचं? तर एक अत्यंत उत्तम महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर विचारांचा प्रादेशिक पक्ष म्हणजे शिवसेना. या शिवसेनेची 2 शकलं झाली आहेत. लोकप्रतिनिधी बंडाचा झेंडा उभारणाऱ्या एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले आहेत आणि शिवसैनिक मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र असलेल्या उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. इथे दुसराही एक पक्ष जन्माला आला आणि ज्यांनी अत्यंत उत्तम कामगिरी करत महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख पश्चिम महाराष्ट्रापुरता का होईना अत्यंत दैदिप्यमान केला. हा पक्ष म्हणजे काँग्रेसच्या मुशीत घडलेल्या शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. या पक्षाचे देखील 2 तुकडे झाले आहेत. अजितदादा पवार प्रत्यक्ष बहिणीला पत्नीला उभं करून आव्हान दिल्यानंतर आता अचानक म्हणतायत की हा निर्णय चुकला होता. काठी मारली तरी पाणी दुभंगत नाही, त्यामुळे कदाचित कुटुंब एकही राहील. पण महाराष्ट्राच्या राजकारणावर या प्रादेशिक पक्षांचे नेमके काय परिणाम होणार यातच महाराष्ट्राच्या निकालांचं रहस्य देखील अवलंबून आहे. राष्ट्रीय राजकारणाचा विचार करायचा झाला तर मोदी कुठेतरी पुन्हा एकदा त्यांच्या सहकारी मित्रपक्षांच्या मदतीने राज्यकारभार करतायत. त्यामुळे घटक पक्षांना, मित्रपक्षांना मोदींच्या कार्यकाळात पहिल्यांदाच महत्त्व प्राप्त झालं आहे. एकनाथ शिंदे यांना त्यामुळेच त्यांना जे हवं आहे ते देण्याकडे भारतीय जनता पक्षाचा कल आहे. कदाचित एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नितीश कुमार ठरतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. खरोखर शिंदेंची शक्ती काय असेल? ठाकरे त्यांना कसं आव्हान देतील? राज ठाकरे यात कुठे काही मतं मिळवू शकतील का? शरद पवारांच्या आव्हानाला पुतण्या बंडखोरी करून किती आव्हान देऊ शकतोय? या सगळ्याचा कस येत्या काही दिवसात लागणार आहे. पण त्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा आहे तो महाराष्ट्राच्या प्रगतीचा. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातलं संपलं काय?
तर महाराष्ट्रातलं जातीय ऐक्य, महाराष्ट्रातला जातीय सलोखा. पुरोगामीपणाचा दावा करणाऱ्या महाराष्ट्राने मिरवलेला हा टेंभा खोटा होता की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणी कोणाच्या हॉटेलात जायचं आणि कोणी कोणाकडे चहा प्यायचे, कोणी कोणाच्या लग्नांना जायचं याचे देखील जातीय आधारावर आराखडे मांडले जातील असं महाराष्ट्राला कधीही वाटलं नव्हतं. या सगळ्या गलबल्यातून महाराष्ट्राला नेमकं उद्या काय हवंय याचा निकाल येत्या काही महिन्यात लागणार आहे. 90 सालानंतर महाराष्ट्रानं कोणत्याही एका पक्षाला निर्णायक बहुमत दिलेलं नाही. इथे साधारणतः जोडतोड करून सरकारं आली, त्यापेक्षा सभ्य शब्द वापरायचा म्हणजे संयुक्त सरकारं आली. या संयुक्त सरकारांचं राजकारण आता 6 ते 7 पक्षांमध्ये विभागलं गेलेलं आहे. त्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरणार आहे की काँग्रेस हे देखील उत्तर मिळणार आहे. पण महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून, महाराष्ट्रातल्या राजकारणाकडे बघण्याचा योग असलेला पत्रकार म्हणून केवळ एकच मत नोंदवावंसं वाटतंय की महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले ही जी आपली भाषा आहे ती भाषा खरोखर आपण प्रत्यक्षात अवतरण्यासाठी नक्की काय करतोय. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात 5व्या क्रमांकावर गेलाय. खरं तर मुंबई असलेला महाराष्ट्र क्रमांक 1 वर असायला हवा. महाराष्ट्राच्या जातीय सलोख्याबद्दल आपण बोललोच आहोत. महाराष्ट्रात विनाअनुदान महाविद्यालय तयार झाल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात अभियंते तयार झाले. पण आजही IT कॅपिटल बंगळुरू आहे, पुणे नाही किंवा मुंबई नाही. त्यामुळे आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भविष्याचा आढावा घेताना आपण आजकालबद्दल जे बोलतो त्यात महाराष्ट्राने स्वतः हिमतीवर कसं उभं राहायचं आणि संघराज्यांच्या आपापसातल्या स्पर्धेत, हो कोणत्याही ठिकाणची स्पर्धा ही निकोप प्रगतीसाठी आवश्यक असते, हे लक्षात घेत महाराष्ट्रानं नेमकं काय करायचं याचा विचार करायची गरज आहे. प्रचंड पाऊस पडतोय, हे पाणी वाहून जाणार आहे. हे वाहून झालेलं पाणी आपण आजही अडवू शकलेलो नाही. महाराष्ट्रानं नेमकं काय साधलंय, महाराष्ट्रानं नेमकं काय मिळवलंय याचा पुन्हा एकदा विचार करायची गरज आली आहे. ती केवळ निवडणुकीसाठी नाही, पण निवडणुकीच्या निमित्तानं निश्चित करायला हवी. प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्राचे एक बुलंद व्यक्तिमत्व. त्यांची जन्मशताब्दी साजरी होते आहे आणि त्याही वेळेला महाराष्ट्राचे, संयुक्त महाराष्ट्राचे अनेक प्रसंग आठवले जात आहेत. त्यातून आपण शिकलो काय आहोत. महाराष्ट्रानं मुकुटमणी व्हावं यासाठी काय काय करणं आवश्यक आहे, त्यासाठी राजकीय स्थैर्य खरोखर आवश्यक आहे का, महाराष्ट्राची सांस्कृतिक प्रगती, महाराष्ट्राचा इंटेलिजन्सिया नेमकं काय करतोय, या सगळ्याचा आढावा घेणं अपरिहार्य आहे. आणि ते महाराष्ट्राच्या प्रगतीचं कदाचित रस्ता दाखवणारं एक कारणही ठरू शकणार आहे. आजकालमध्ये अशाच वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा करत राहू. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतानाच अख्ख्या महाराष्ट्राकडे बघून असं म्हणावंसं वाटतंय की स्वतः प्रत्येकानं आत्मपरीक्षण करायची वेळ आलेली आहे. प्रत्येक राजकीय नेत्यानं, प्रत्येक राजकीय पक्षानं, प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यानं आणि इथल्या मतदारानं आपल्याला नेमकं साधायचं काय आहे हे बघायची वेळ आलेली आहे. प्रसंग लवकरच समोर येणार आहे. त्या निवडणुकीआधी आपल्याला आपल्या भविष्याचा आराखडा स्वतःच तयार करायचा आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याच्या बातम्या येत आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलचा आराखडा सादर केलेला आहे. खरं तर गुंतवणूक करण्यात रस दाखवणारे गुंतवणूकदार अंतिमतः प्रकल्प तयार होईपर्यंत महाराष्ट्रात रस दाखवतात का, हा प्रश्न वारंवार विचारला जातो. त्यांचा रस संपत असेल तर का, याचं उत्तर महाराष्ट्रानं शोधायची गरज आहे. आज ठिकठिकाणी जी जातीय आंदोलनं सुरू आहेत त्यामागचं मुख्य कारण आहे बेरोजगारी. या बेरोजगारीला उत्तर शोधायचं असेल तर कारखानदारीवर लक्ष केंद्रित करावंच लागेल. शेती मान्सूनवर अवलंबून आहे. महाराष्ट्राची संपूर्ण भूमी सिंचनाखाली येणं शक्य नाही, हे वारंवार समोर आलेलं आहे.
त्यामुळे सर्व्हिस सेक्टर आणि इंडस्ट्री याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. सेमीकंडक्टर्सचे कारखाने महाराष्ट्रात येत आहेत असं सांगितलं जात आहे. आनंदाची गोष्ट आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातकडे जात असल्याची ओरड झाली. ज्या राज्यामध्ये गुंतवणूकदारांना उत्तम सेवा मिळतील, उत्तम सवलती मिळतील, तिथे गुंतवणुकीचा ओघ जाणार हे लक्षात घेऊन प्रत्येक प्रदेशानं आपापलीही धोरणं निश्चित करायची असतात. महाराष्ट्रानं यात मागे पडू नये असं सगळ्या नागरिकांना वाटतंय. पण राजकीय पक्षांना ही निकड कळते आहे का? किर्लोस्कर टोयोटासारखे जपानमधले अत्याधुनिक वाहन निर्मितीतले प्रयोग महाराष्ट्रात आता होणार आहेत. ते खरोखरच प्रत्यक्षात येतील ना? ज्या औद्योगिक वसाहतींमध्ये हे उद्योग जाणार आहेत तिथले स्थानिक नेते काही कोंडाळं करून काही वसुलीच्या मागे तर लागत नाही आहेत ना? याकडे देखील सजग नागरिकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. नागरिकांना खरं तर मतदानाचा हक्क बजावतानाच महाराष्ट्रातल्या वर्तमान परिस्थितीबद्दल फार विचार करावा लागणार आहे. कुठेतरी काहीतरी आमिष मिळत आहेत किंवा दुसरेही पक्ष आमिष देणार आहेत म्हणून मतदान करून यावेळेला चालणार नाही. तर महाराष्ट्राच्या सर्वंकष प्रगतीचा आढावा कोणता राजकीय पक्ष उत्तम प्रकारे सादर करतोय याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. नागरिकांची सनद, नागरिकांच्या मागण्या या प्रत्येक लोकसहभागातून समोर येण्याची गरज आहे. कोणत्याही प्रदेशाची प्रगती ही अंतिमता तिथल्या नागरिकांशी संबंधित असते. इथले नागरिक दररोजच्या राड्यांमधून कुणी कुणावर शेण फेकलं, कुणी कुणाला सुपारी दिली, कुणी कुणाला हिरव्या बांगड्या दिल्या यात अडकून पडणार आहेत की खरोखर प्रगतीचा रोकडा हिशोब मागणार आहेत यावर बरंच काही अवलंबून आहे. महाराष्ट्र तरुणांचं राज्य आहे. तरुण नेते समोर येत आहेत. या तरुण नेत्यांची स्वप्न काय आहेत? त्यांना नेमकं काय इथे प्रत्यक्षात यायला हवं आहे? IT इथे कशा प्रकारे येणार आहे? इथे कशा प्रकारे सिंचन व्यवस्था निर्माण होणार आहेत? हे प्रश्न विचारायची ही गरज आहे. अशा पद्धतीचे मंच, अशा पद्धतीचे फोरम्स या निवडणुकीत जर उभे राहिले तर खरोखर महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडू. आपले महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दलचे विचार काय आहेत? कशा पद्धतीने महाराष्ट्र पुढे जाऊ शकतोय याचा देखील आढावा आपण वेळोवेळी निश्चित घेऊ. आजकालचा विचार करायचा असतो तो उज्ज्वल भवितव्यासाठी. या उज्ज्वल भवितव्याची हमी पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी थोडा विचार करूया आणि केवळ महाराष्ट्राच्या मोठ्या मोठ्या जुन्या गोष्टी सांगण्याऐवजी महाराष्ट्राला आज नक्की कशाची गरज आहे यावर विचार करूया. विचार करणं हेच प्रत्येक लोकशाहीचं काम असतं आणि विचारातूनच कोणतीही राजकीय विचारधारा, कोणतीही शासन प्रणाली अधिकाधिक प्रगती करते, परिपक्व होते. स्वातंत्र्य दिनाला आपला छोटासा खारीचा वाटा उचलूया आणि महाराष्ट्राच्या, भारतीच्या प्रगतीचा आपला विचार काय याबद्दल आज 2 मिनिट चिंतन करूया. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.